Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा इयत्ता 6वी विषय गणित यामधील प्रकरण नंबर 5 सांख्यिकी यावर आधारित आपण एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे, परंतु सोपी म्हणून याकडे दुर्लक्ष करून बिलकुल चालणार नाही, कारण आपल्यासाठी प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे. ही जी एक्झरसाइज आहे यावर आधारित 2 प्रश्न 100% परीक्षेमध्ये येतात. 2 प्रश्न म्हणजे 4 गुण, म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो 100% 4 गुण मिळवून तुम्हाला देणार आहे. त्यामुळे आपण प्रकरण नंबर 5 सांख्यिकी यातील व्यवसाय सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे, खालील आलेखामध्ये एका व्यापाऱ्याची 1 आठवड्याची विक्री दिलेली आहे. आलेखाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहिला प्रश्न आहे, मंगळवार ते शनिवार पर्यंतची सरासरी विक्री किती? आता मंगळवार ते शनिवार पर्यंतची सरासरी विक्री आपल्याला काढायची आहे आणि यापूर्वी सरासरीवर आधारित एक्झरसाइज आपण सॉल्व केलेली आहे. ते जर तुम्ही पाहिली नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन सर्व प्रकारचे व्हिडिओ तिथे तुम्ही पहा. चॅनलच्या प्लेलिस्टला इयत्ता 6वी पहा आणि तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील. पाहिजे मंगळवार ते शनिवारपर्यंतची सरासरी विक्री किती? आता मंगळवारी किती आहे बघा, इथं 40, बुधवारी 50. बघा, मंगळवारी 40 सरासरी काढताना आपण बेरीज करतो, अधिक बुधवारी 50 अधिक गुरुवारी किती आहे 80 अधिक शुक्रवारी 60 प्लस शनिवारी किती आहे 70. आता ह्याची सरासरी काढताना आपण काय करतो, ह्या सर्वांची बेरीज करतो आणि 1 2 3 4 5 हे जितके अंक आहेत वरती तेवढ्या अंकाने काय करतो आपण भागतो. आता इथं जर नीट पाहिलं तर इथं क्रमाने संख्या आहेत बघा, 40 50 60 70. ओके, मग ह्याला जर आपण क्रमाने जर मांडलं तर कसं येणार आहे बघा, 40 50 60 70 आणि 80. ओके, जर अशा पद्धतीने विशिष्ट क्रमाने जर संख्या असतील, म्हणजे प्रत्येकामध्ये सारखा फरक असेल, इथे 10चा फरक आहे, इथं 10चा फरक आहे, सगळीकडे 10-10चा फरक आहे, अशा पद्धतीने जर सिच्युएशन असेल तर मधली संख्या हेच त्याचं उत्तर असतं. ठीक आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे 60. फक्त कंडिशन काय, ह्याच्यामध्ये विशिष्ट सगळ्यांमध्ये सारखा फरक असायला हवा. इथं सगळ्यांमध्ये 10चा फरक आहे, त्याच्यामुळे मधली जी संख्या आहे तेच त्याचं काय असेल उत्तर असेल. तर याचं उत्तर काय 60. तुम्ही हे सगळ्यांची बेरीज करून 5ने भागलं तरी सुद्धा उत्तर 60च येणार आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. दुसरा प्रश्न पहा, सोमवारची विक्री रविवारच्या विक्रीच्या किती पट आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. पाहिजे सोमवारची विक्री, आता सोमवारची विक्री किती येते बघा 30. ओके, ही म्हणजे इज इक्वल टू रविवारच्या विक्रीच्या किती पट आहे? रविवारची विक्री किती आहे 20, त्याच्या किती पट आहे? किती पट म्हणजे आपण x मानला, मग काय करायचं आपल्याला 30/20 बरोबर किती पटचं उत्तर येणार आहे? 0ला 0 गेलं आणि 2ने जर आपण भागाकार केला 3ला तर उत्तर काय येतं 1.5. म्हणजे उत्तर काय येणार आपले 1.5 पट. मग 1.5 पट कुठे आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे, म्हणून दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे पहा, व्यापाऱ्याची कोणत्या दिवसाची विक्री ही बुधवारपेक्षा जास्त परंतु गुरुवारपेक्षा कमी आहे? 2 अचूक पर्याय निवडा. अतिशय सोपा प्रश्न आहे. बुधवारपेक्षा जास्त, तर बुधवारपेक्षा जास्त कुठे आहे बघा, आपल्याला काय सांगितलंय बुधवारपेक्षा जास्त परंतु गुरुवारपेक्षा कमी. आता गुरुवार किती आहे 80, म्हणजे 80 पेक्षा कमी आणि बुधवार किती 50, म्हणजेच 50 पेक्षा जास्त आणि 80 पेक्षा कमी. म्हणजेच काय आपल्याला 60 आणि 70 हे 2 ऑप्शन शोधायचे आहे. इतकं सोपं आहे ते. मग 60 कुठे आहे? 60 आहे शुक्रवारी आणि 70 आहे शनिवारी. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हे कुठे आहे ते फक्त पाहायचं आहे. शुक्रवार आहे ऑप्शन नंबर 1 आणि शनिवार आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे 2 अचूक पर्याय आहेत, पहिला आणि तिसरा. चला
चौथा प्रश्न आपण पाहूया. सर्वात कमी विक्री कोणत्या दिवशी झाली? इथं दिसतंय आपल्याला रविवारी सर्वात कमी विक्री झालेली आहे. त्याच्यामुळे चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. सेम टू सेम तशाच पद्धतीचा प्रश्न क्रमांक 5 ते 8 हा प्रश्न आहे. सोबतच्या आलेखाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे आपल्याला पाहिजे. आणि इथं प्रमाण y अक्षावर 1 सेमी बरोबर 10% उत्पादन दिलेलं आहे. म्हणजेच हे सगळं टक्केवारीमध्ये आहे. कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादनापेक्षा किती टक्के उत्पादन जास्त आहे? आता कोल्हापूरमध्ये किती उत्पादन आहे? 80. सोलापूरमध्ये किती उत्पादन आहे? 50. मग 80%तून 50% जर वजा केले तर उत्तर किती येणार आहे? 30%. हे तोंडी आहे, त्याच्यामुळे 5व्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चारही जिल्ह्यातील सरासरी ऊस उत्पादन किती टक्के आहे? आता सरासरी काढताना तुम्हाला माहिती आहे चारही जिल्ह्यातील सरासरी उत्पादन. चला आपण बघूया. कोल्हापूरचं किती आहे? आपण सोलापूरपासून घेऊया, छोट्यापासून. किती आहे? 50 अधिक सातारा किती आहे? 60 अधिक सांगली किती आहे? ते 70 आणि कोल्हापूर किती? 80. म्हणजे 50 अधिक 60 अधिक 70 अधिक 80 छेद 2. ठीक आहे. तर या सर्वांची बेरीज करा आणि त्याला 2 ने भागा. बघा इथं 0 0 0 0 घेतला. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20 आणि 6 26 छेद इथं 1 2 3 4 आहेत, त्याला 4 ने भागावा लागेल. 4 ने जर भागलं तर किती भाग जाईल? 4 1 1 4 4 25 4 सख 24. खाली राहिले 2, वरून घेतलं 0 आणि 4 25 म्हणजे उत्तर येणार आहे 65%. ठीक आहे. आता मी मागील एक पद्धत सांगितली होती की याच्यामध्ये विशिष्ट जर फरक असेल, बघा इथं 10चा फरक, इथं 10चा, इथं 10चा आणि इथं 10चा, म्हणून मधली संख्या आहे त्याचं उत्तर असतं. परंतु आता इथं 4 संख्या आहेत एकूण, त्याच्यामुळे मधल्या संख्या ह्या 2 येतील. ठीक आहे. मग ह्या दोघांची जरी सरासरी आपण काढली 60 अधिक 70 छेद 2, तर उत्तर किती येणार आहे? बघा 6 आणि 7 13 130. ह्याला जरी आपण 2 ने भागलं तरी सुद्धा उत्तर 65 येणार आहे. म्हणजे एकूण संख्या जर 5 असतील, म्हणजे विषम संख्या असतील तर प्रॉपर आपल्याला मधली संख्या मिळते, आणि जर समसंख्या असतील तर आपल्याला 2 मधल्या संख्या मिळतात. म्हणून त्याच 2 संख्या आपण सिलेक्ट करायच्या आणि त्याला 2 ने भागलं तरी सुद्धा उत्तर तेच येतं. चला तर पुढे जाऊया आपण. याचं उत्तर काय? 65. 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 7वा बघा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे ऊस उत्पादन 60% पेक्षा जास्त आहे? 2 अचूक पर्याय निवडा. अतिशय सोपं आहे. 60 पेक्षा जास्त म्हणजे 70 आणि 80, म्हणजे सांगली आणि कोल्हापूर. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी. सांगली आणि सातारा जिल्ह्याची ऊस उत्पादनाची सरासरी किती टक्के आहे? आता फक्त इथं सरासरी काढायची. सांगलीची किती आहे? 70 आणि साताऱ्याची किती आहे? 60. 60 आणि 70 यांची बेरीज करून त्याला फक्त 2 ने भागायचं आहे, आणि जे उत्तर येईल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळालेले असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत सांगतो, या टाईपवरती 2 प्रश्न हमखास येतात, त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्यासाठी एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हे गॅरंटेड प्रश्न आहेत. त्याच्यामुळे अवघडाच्या नादी लागून सोप्याकडे दुर्लक्ष करू नका, हा माझा एक सल्ला आहे. धन्यवाद.